नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी उत्कर्षा कांबळे तुमचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर। आपला चॅप्टर चालू होता अल्डिहाइड, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड। लास्ट लेक्चरमध्ये आपण स्टडी केलं होतं फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्डिहाइड, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड। त्यानंतर त्याच्यामध्ये एक छोटे पॉईंट होते, पोलॅरिटी इन कार्बोनिल ग्रुप म्हणजेच पार्शियल पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज कसं सेपरेट होतो ते बघितलं होतं। त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक इफेक्ट आणि स्टेरिक इफेक्ट हे आता तुम्हाला समजलं असेल असं गृहीत धरून आपण पुढचं लेक्चर स्टार्ट करतोय। आता आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे काय, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्डिहाइड, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड। तर मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट चालू होते केमिकल प्रॉपर्टीज म्हणजेच केमिकल रिॲक्शन्स। ह्या ज्या रिॲक्शन्स आहेत त्या खूप इम्पॉर्टंट रिॲक्शन्स आहेत, त्यामुळे रिॲक्शनची चांगली प्रॅक्टिस करा आणि लिहून घ्या व्यवस्थित रिॲक्शन्स। चला तर मग आजच्या लेक्चरला आपण स्टार्ट करूया। केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्डिहाइड्स, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड। पहिल्यांदा आपण बघणार आहे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स। फक्त आता अल्डिहाइड आणि कीटोनच्या केमिकल प्रॉपर्टीज बघूया। त्याच्यामध्ये फर्स्ट आहे आता लॅबोरेटरी टेस्ट फॉर अल्डिहाइड्स अँड कीटोन्स। आता अल्डिहाइडमध्ये जो फंक्शनल ग्रुप असतो तो काय असतो, कार्बोनिल फंक्शनल ग्रुपच असतो। कीटोनमध्ये पण कार्बोनिल फंक्शनल ग्रुपच आहे, पण डिफरन्स काय आहे, अल्डिहाइडमध्ये RCHO म्हणजे C डबल बॉन्ड O आणि H एक हायड्रोजन आहे, आणि याच्यामध्ये काय असतं तर कीटोनमध्ये काय असतं, RC डबल बॉन्ड O R दोन्ही पण R ग्रुप असतात। मग ते डिस्टिंग्विश कसे करायचे किंवा ते ओळखायचे कसे अल्डिहाइड अँड कीटोन्स हे बघूया आपण। आता फर्स्ट रिॲक्शन आहे लॅबोरेटरी टेस्ट फॉर अल्डिहाइड्स अँड कीटोन्स। अल्डिहाइड्स आर इझिली ऑक्सिडाइज टू कार्बोक्सिलिक ॲसिड। अल्डिहाइड म्हणजेच काय, CHO ग्रुप इझिली ऑक्सिडाइज होतो कशामध्ये, कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये। म्हणजे स्वतः अल्डिहाइड काय होतं, ऑक्सिडाइज होतं। आता आपण रेडॉक्स रिॲक्शनमध्ये 11th जो रेडॉक्स रिॲक्शन चॅप्टर स्टडी केला होता त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की आपण डेफिनेशन्स बघितल्या होत्या बघा। ऑक्सिडेशन म्हणजे काय, रिडक्शन म्हणजे काय, ऑक्सिडायझिंग एजंट, रिड्युसिंग एजंट। जे ऑक्सिडाइज होतात स्वतः, जे स्वतः ऑक्सिडाइज होतात किंवा ऑक्सिडेशनला हेल्प करतात त्यांना काय म्हणतात, तर स्वतः ऑक्सिडाइज होतात त्यांना काय म्हणतो आपण, रिड्युसिंग एजंट। म्हणजे ते झेडियन आणि CUचं एक्झाम्पल होतं। मग आता इथं काय सांगितलं, अल्डिहाइड्स आर इझिली ऑक्सिडाइज टू कार्बोक्सिलिक ॲसिड। म्हणजे अल्डिहाइडचं कन्व्हर्शन कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये होतं। अल्डिहाइड्स आर इझिली ऑक्सिडाइज टू कार्बोक्सिलिक ॲसिड अँड देअरफॉर ते ऑक्सिडाइज होतात, त्यामुळे त्यांना काय म्हणतात, इट ॲक्ट्स ॲज रिड्युसिंग एजंट टुवर्ड्स मिल्ड ऑक्सिडायझिंग एजंट। म्हणजे हे काय ॲक्ट होतात, जे अल्डिहाइड्स असतील ते रिड्युसिंग एजंट म्हणून ॲक्ट होतात टुवर्ड्स द मिल्ड ऑक्सिडायझिंग एजंट। म्हणजे एखादं मिल्ड, कोणतंही जास्त स्ट्रॉंग नाही, मिल्ड तुम्ही ऑक्सिडायझिंग एजंट यूज केलं तरी अल्डिहाइडचं कन्व्हर्शन कशामध्ये होणार आहे, कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये। बट कीटोनच्या बाबतीत हे होत नाही। कीटोनच्या बाबतीत काय होत नाही, इझिली ते ऑक्सिडाइज होत नाहीत, कारण कीटोनमध्ये काय नसतो, हायड्रोजन नसतो, R ग्रुप असतो, अल्किल ग्रुप असतो, त्यामुळे ते काय होत नाही, डायरेक्टली किंवा इझिली ऑक्सिडाइज होत नाही। बघा काय सांगितले, कीटोन्स डू नॉट हॅव हायड्रोजन। कीटोनला काय नाही आहे, हायड्रोजन नाही आहे, पण अल्डिहाइडमध्ये आहे। कीटोन्स डू नॉट हॅव हायड्रोजन ॲटम डायरेक्टली अटॅच टू द कार्बोनिल कार्बन। कीटोन्स डज नॉट हॅव hydrogen atom directly attached to the carbonyl carbon, hence they are not oxidized by mild oxidizing agent। कीटोनकडे अल्डिहाइड सारखा एक हायड्रोजन ग्रुप नाही आहे किंवा हायड्रोजन नाही आहे, त्यामुळे ते डज नॉट इझिली ऑक्सिडाइज बाय मिल्ड ऑक्सिडायझिंग एजंट। मिल्ड ऑक्सिडायझिंग एजंटनं म्हणजे जे सॉफ्ट असतील किंवा मिल्ड ऑक्सिडायझिंग एजंट असतील त्यानं ते काय होत नाही, इझिली ऑक्सिडाइज होत नाहीत कीटोन। पण अल्डिहाइड काय होतात, मिल्ड ऑक्सिडायझिंग एजंटनं इझिली ऑक्सिडाइज होतात। मग ह्याच बेसिसवर म्हणजे कीटोन्स इझिली ऑक्सिडाइज होत नाहीत आणि अल्डिहाइड काय होतात, इझिली ऑक्सिडाइज होतात। ह्याच बेसिसवर त्याच्या ज्या लॅबोरेटरी टेस्ट आहेत, डिस्टिंग्विश बिटवीन अल्डिहाइड अँड कीटोन्स, कसे डिस्टिंग्विश करायचे म्हणजे कसे ओळखायचे, कसे सेपरेट करायचे, त्या लॅबोरेटरी टेस्ट आहेत। त्यात आपण 1 by 1 त्याच्या टेस्ट बघूया। लॅबोरेटरी टेस्ट फॉर अल्डिहाइड्स अँड कीटोन्स। लॅबोरेटरी टेस्ट फॉर अल्डिहाइड्स अँड कीटोन्समध्ये फर्स्ट आपण फक्त टेस्ट बघूया फॉर अल्डिहाइड्स, म्हणजे टेस्ट गिव्हन बाय ओनली अल्डिहाइड्स। आता अल्डिहाइड्स कोणत्या कोणत्या टेस्ट देतात ते बघूया। त्याच्यामध्ये फर्स्ट टेस्ट आहे चिफ्स टेस्ट। स्पेसिफिक नाव आहे, सायंटिस्टचं नाव आहे, त्यामुळे त्याला नाव आहे त्याचं लक्षात ठेवा, चिफ्स टेस्ट। व्हेन अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ अल्डिहाइड, काय करायचं, अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ अन अल्डिहाइड इज ट्रीटेड विथ फ्यू ड्रॉप्स ऑफ चिफ्स रिएजंट। आता अल्कोहोलिक सोल्युशन तयार करायचं कशाचं, अल्डिहाइडचं। अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ अल्डिहाइड इज ट्रीटेड म्हणजे त्याच्यासोबत ट्रीटमेंट करायची किंवा रिॲक्शन करायची, ट्रीटेड विथ फ्यू ड्रॉप्स ऑफ चिप्स रिएजंट। फ्यू ड्रॉप्स चिप्स रिएजंट असतो त्याचं काय करायचे, फ्यू ड्रॉप्स। आता तो तसा प्रिपेअर करायचा वगैरे तुमच्या बुकमध्ये दिलेला आहे,
ते तुम्ही जरा वाचा, ते बघा कसं प्रिपेअर करायचं. चिप्स रिएजंट इज ट्रीटेड विथ फ्यू ड्रॉप्स ऑफ चिप्स रिएजंट, पिंक और रेड और मॅजेंटा कलर अपियर्स. जर त्याच्यामध्ये तुम्ही अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ अल्डिहाइडच्या, आता इमॅजिन करा रिएक्शन, टेस्ट ट्यूब घेतली एक, टेस्ट ट्यूबमध्ये काय घेतलं आहे आपण, अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ अल्डिहाइड, त्याच्यामध्ये परत काय टाकले, फ्यू ड्रॉप्स ऑफ चिप्स रिएजंटचे फ्यू ड्रॉप्स टाकले. ते ड्रॉप्स टाकल्यानंतर तुम्हाला जर त्याच्यामध्ये पिंक कलर दिसला, टेस्ट ट्यूबमध्ये पिंक किंवा रेड और मॅजेंटा रेड, म्हणजे रेड सारखंच दिसतं, ते रेड कलरच असतो. पिंक और रेड और मॅजेंटा कलर अपियर्स, धिस कन्फर्म्स द प्रेझेन्स ऑफ अल्डिहाइडिक ग्रुप. जर तुम्हाला पिंक कलर आणि रेड कलर दिसला त्याच्यामध्ये, अपियर झाला त्या टेस्ट ट्यूबमध्ये, तर काय कन्फर्म करायचं, त्याच्यामध्ये अल्डिहाइड ग्रुप आहे. ही जी टेस्ट म्हणते याला काय म्हणतात, चिप्स टेस्ट. सिम्पल टेस्ट आहे. काय करायचं, फक्त अल्कोहोलिक सोल्युशन घ्यायचं अल्डिहाइडचं, कशासोबत ट्रीट करायचं, चिप्स रिएजंटसोबत. चिप्स रिएजंट टाकायचं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला पिंक आणि रेड कलर दिसला तर काय म्हणायचं, त्याच्यामध्ये अल्डिहाइड प्रेझेंट आहे. जर हे दोन कलर नाही दिसले, दुसराच कोणता कलर आला किंवा कलर चेंज नाही झाला, तर त्याच्यामध्ये अल्डिहाइड अब्सेंट आहे. त्याच्यानंतरची नेक्स्ट टेस्ट आहे बघा, फॉर अल्डिहाइडसाठीची टेस्ट आहे. नेक्स्ट टेस्ट कोणती आहे, टोलिन्स टेस्ट और सिल्वर मिरर टेस्ट. त्यालाच काय म्हणतात, टोलिन्स टेस्ट और सिल्वर मिरर टेस्ट. आता इथं पण टोलिन्स रिएजंट यूज करतात. व्हेन अल्डिहाइड इज बॉइल्ड, आता ही टेस्ट बघा, ती फक्त अल्कोहोलिक सोल्युशन यूज केलं होतं, अल्डिहाइडचं सिम्पल टेस्ट होती. तर ही टेस्ट कशी करतात बघा, टोलिन्स टेस्ट और सिल्वर मिरर टेस्ट. व्हेन अन अल्डिहाइड इज बॉइल्ड विथ टोलिन्स रिएजंट, तर टोलिन्स रिएजंट त्यांनी ब्रॅकेटमध्ये पण दिले तुम्हाला, अमोनिकल सिल्वर नायट्रेट, म्हणजे अमोनिया असलेलं सिल्वर नायट्रेट. टोलिन्स रिएजंट म्हणजेच काय, अमोनिकल सिल्वर नायट्रेट. त्याच्यासोबत काय करायचं, बॉईल करायचं. व्हेन अन अल्डिहाइड इज बॉइल्ड विथ टोलिन्स रिएजंट, सिल्वर मिरर इज फॉर्म्ड. काय फॉर्म होतं, सिल्वर मिरर. द अल्डिहाइड इज ऑक्सिडाइज्ड टू कार्बोक्सिलेट आयन, म्हणजे अल्डिहाइड कशामध्ये ऑक्सिडाइज होतं, अल्डिहाइड इज ऑक्सिडाइज टू कार्बोक्सिलेट आयन्स बाय टोलिन्स रिएजंट अँड Ag प्लस आयन्स इज रिड्युस्ड टू Ag. आता Ag प्लस जे तुमचे त्याच्यातले आयन्स असतील, ज्या टोलिन्स रिएजंटमध्ये आहेत, टोलिन्स रिएजंटमधले जे Ag प्लस आयन्स आहेत त्याचं रिडक्शन किंवा ते रिड्यूस्ड बाय Ag. म्हणजे टोलिन्स रिएजंटमध्ये म्हणजेच काय, अमोनिकल सिल्वर नायट्रेटमधले जे तुमचे Ag असतील, Ag प्लस आहेत, ते कशामध्ये कन्व्हर्शन होतात, Agमध्ये. म्हणजे Ag प्लसचं कन्व्हर्शन Agमध्ये होतं, म्हणजेच काय होतं, रिडक्शन होतं. म्हणजे रिएक्शन आली का लक्षात बघा, टोलिन्स सिल्वर टेस्ट मध्ये काय होतं, पहिल्यांदा अल्डिहाइड घ्यायचं, ते कशासोबत बॉईल करायचं, टोलिन्स रिएजंट सोबत सिल्वर मिरर फॉर्म होते. ते कशामुळे फॉर्म होते, सिल्वर मिरर म्हणजे सिल्वर कलर असा दिसतो तुम्हाला, ते कशामुळे दिसतं, तर अल्डिहाइड ऑक्सिडाइज टू कार्बोक्सिलेट आयन बाय टोलिन्स रिएजंट. टोलिन्स रिएजंटनं त्याचं काय होतं, कार्बोक्सिलेट आयन्समध्ये कन्वर्ट होतं आणि Ag प्लसचं कन्व्हर्शन Agमध्ये होतं किंवा Ag प्लस रिड्यूस टू Ag. म्हणजेच जे तुमचे सिल्वर असतील, सिल्वर प्लसचे जे आयन्स आहेत ते सिल्वरमध्ये कन्वर्ट होतात. तर खाली रिॲक्शन आहे बघा, रिॲक्शन दिली त्यांनी. पहिल्यांदा तुम्ही काय घेतला, अल्डिहाइड आहे का बघा, अल्डिहाइड दिले. त्याच्यानंतर टोलिन्स रिएजंट, हे बघा इथं अल्डिहाइड ग्रुप आहे RCHO, अल्डिहाइड C डबल बॉन्ड OH आहे, म्हणजेच अल्डिहाइड. परत काय घेतलं आहे, टोलिन्स रिएजंट, काय घेतलं आहे, अमोनिकल सोल्युशन ऑफ सिल्वर नायट्रेट, म्हणजे हे सिल्वर नायट्रेट आहे आणि अमोनिया आहे, 2Ag NH3 ट्वाईस प्लस अल्कलाइन कंडिशन आहे 3OH. हे लक्षात ठेवा, हा टोलिन्स रिएजंट. परत रिॲक्शन काय होते, तर RCOO मायनस, त्याचं काय झालं, कार्बोक्सिलेट आयन झाले. जे तुम्हाला वरती रिॲक्शनमध्ये जे वर्डमध्ये सांगितले ते खाली रिॲक्शनमध्ये दाखवले. अल्डिहाइडचं कन्व्हर्शन कशामध्ये झालं, कार्बोक्सिलेट आयन्समध्ये, RCOO मायनस, कार्बोक्सिलेट आयन्स तयार झाले, प्लस 2Ag काय झाला, प्रिसिपिटेट झाला, सिल्वर मिरर. तुम्हाला असं सिल्वरची थिन फिल्म वगैरे सिल्वर दिसतं त्याच्यावर, व्हाईट कलरचं. मग 2Ag काय झालं, त्याच्यावर प्रिसिपिटेट झालं. जो NH3 मॉलिक्युल आहे तो काय झाला, इव्हॉल्व झाला. जे NH3 इथं यूज केलं आहे तुम्ही NH3, ते काय झालं, इव्हॉल्व झालं आणि बाय प्रोडक्ट काय मिळतं, हे 2H2O. बाय प्रोडक्ट काय बाहेर पडलं, 2 टॉईस ऑफ H2O. म्हणजे ही रिॲक्शन काय लक्षात ठेवायचं, टोलिन्स रिएजंट सोबत तुम्हाला अल्डिहाइड काय करायचं, फक्त बॉईल करायचं आहे. बॉईल केल्यानंतर एक मिळतो कार्बोक्सिलेट आयन आणि खाली प्रिसिपिटेट काय होतं, सिल्वर मिरर, म्हणजेच Ag प्लसचं रिडक्शन कशात होतं, Agमध्ये. ही तुम्हाला मिळते सिल्वर मिरर. ह्याच्यावरून आपण काय ओळखू शकतो, त्याच्यामध्ये अल्डिहाइड प्रेझेंट आहे. टोलिन्स रिएजंट किंवा टोलिन्स टेस्ट याला म्हणतात. वरची होती चिप्स, त्याच्यानंतरची टोलिन्स. त्याच्यानंतरची नेक्स्ट टेस्ट बघूया आपण, लॅबोरेटरी टेस्ट फॉर अल्डिहाइड्समध्ये लास्ट टेस्ट आहे फेलिंग टेस्ट.
व्हेन, आता ती टेस्ट काय आहे बघूया. फेलिंग टेस्ट पहिल्यांदा आपण बघितली चिप्स टेस्ट, त्याच्यानंतर टोलिन्स टेस्ट अँड लास्ट आहे फेलिंग टेस्ट. व्हेन अ मिक्सचर ऑफ ॲन अल्डिहाइड अँड फेलिंग सोल्युशन इज बॉइल्ड इन हॉट वॉटर. काय केलं आहे. व्हेन अ मिक्सचर ऑफ ॲन अल्डिहाइड अँड फेलिंग सोल्युशन, अल्डिहाइड आणि फेलिंग सोल्युशन ह्या दोन्हींचं काय घेतलं आहे, मिक्सचर घेतलं आहे, दोन्ही मिक्स केलेत आणि काय केलं आहे, बॉइल्ड इन हॉट वॉटर. हॉट वॉटरमध्ये ते काय केले, बॉईल केले. रेड प्रिसिपिटेट ऑफ किप्रस ऑक्साईड इज फॉर्म. हॉट केल्यानंतर, बॉईल केल्यानंतर काय काय यायला पाहिजे तुमचा, रेड प्रिसिपिटेट ऑफ किप्रस ऑक्साईड इज फॉर्म. त्याच्यामध्ये जर रेड प्रिसिपिटेट आला, तुम्ही बॉईल केल्यानंतर हॉट वॉटरसोबत बॉईल केल्यानंतर जर रेड प्रिसिपिटेट आला तर काय तयार होतं, रेड प्रिसिपिटेट आला तर तो कशाचा असतो, किप्रस ऑक्साईडचा. तो जर फॉर्म झाला तर ह्याच्यामध्ये काय म्हणायचं, अल्डिहाइड प्रेझेंट आहे. An aldehyde is oxidized to carboxylate ion by failing solution and Cu2 plus ions is reduced to Cu plus ions. म्हणजेच इथं पण काय होतं, अल्डिहाइडचं पहिल्यांदा काय होतं, ऑक्सिडाइज कशामध्ये होतं, कार्बोक्सिलेट आयनमध्ये. म्हणजेच RCOO मायनसमध्ये पहिल्यांदा त्याच्यामध्ये कार्बोक्सिलेट आयनमध्ये तो काय होणार आहे, ऑक्सिडाइज होणार आहे बाय फेलिंग सोल्युशन. फेलिंग सोल्युशन थ्रू ते काय होईल, ऑक्सिडेशन होईल. त्याच्यानंतर जो Cu2 प्लस असतो, Cu2 प्लस आयन्स जे असतात ते कशामध्ये रिड्यूस होतात, तर कॉपर प्लसमध्ये किंवा Cu प्लसमध्ये. Cu2 प्लसचं कन्व्हर्शन Cu प्लसमध्ये होतं, म्हणजेच रिडक्शन होतं. इट मे बी नोटेड दॅट अल्फा हायड्रॉक्सी कीटोन ऑल्सो गिव्ज धिस टेस्ट पॉझिटिव्ह. म्हणजे अल्फा हायड्रॉक्सी कीटोन जो असेल, ही टेस्ट काय आहे, एक ह्याला आता एक्सेप्शनल केस आहे. फक्त अल्फा हायड्रॉक्सी कीटोन जो असेल, म्हणजे कीटोनच्या कार्बोनिल ग्रुपच्या साईडचा जो कार्बन असेल, कार्बोनिल ग्रुपच्या साईडचा कार्बन काय म्हणतो आपण, अल्फा कार्बन. त्याच्या साईडला जर तुमचा OH ग्रुप असेल, त्याच्या अल्किल ग्रुपच्या खाली जर OH ग्रुप असेल, जर तो कीटोन असेल, अल्फा हायड्रॉक्सी जर कीटोन असेल तर काय करतो, तो फेलिंग टेस्ट आहे ती पॉझिटिव्ह देतो. त्यामुळे ह्याच्यामध्ये आपण डिस्टिंग्विश करू शकत नाही अल्डिहाइड आहे का कीटोन आहे. त्यामुळे ज्या वरच्या दोन टेस्ट होत्या, टोलिन्स रिएजंट आणि चिप्स रिएजंट, सगळ्यात इझी चिप्स रिएजंटना आपण सांगू शकतो अल्डिहाइड त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे ते. आता याच्यामध्ये फक्त एवढीच आहे, हे एकच एक्सेप्शन आहे, अल्फा हायड्रॉक्सी कीटोन पण काय करतो, ही टेस्ट पॉझिटिव्ह देतो. आता समजली का बघा, फेलिंग टेस्ट ओनली फक्त खरं तर अल्डिहाइडसाठीच करतात. ही काय टेस्ट, मिक्सचर ऑफ अल्डिहाइड अँड फेलिंग सोल्युशन. फेलिंग सोल्युशन घ्यायचं, अल्डिहाइड घ्यायचं, बॉइल्ड विथ हॉट वॉटरसोबत बॉईल करायचं. ते बॉईल केल्यानंतर जर तुम्हाला रेड प्रिसिपिटेड आला तर काय समजायचं, ते फेलिंग सोल्युशन किंवा त्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, अल्डिहाइड प्रेझेंट आहे. काय होतं, अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन होतं कशामध्ये, कार्बोक्सिलेट आयनमध्ये. बाय फेलिंग सोल्युशनमुळे त्याचं कार्बोक्सिलेट आयनमध्ये कन्व्हर्शन होतं. त्यानंतर Cu2 प्लस आयन्सचं रिडक्शन कशामध्ये होतं, Cu प्लसमध्ये. त्याच्या याची जी रिॲक्शन आहे ती रिॲक्शन बघूया आपण. हे बघा रिॲक्शन आहे RCHO. काय घेतलं आहे, अल्डिहाइडच आहे का बघा, अल्डिहाइड RCHO, अल्डिहाइड प्लस Cu2 प्लस अँड 5OH मायनस. फेलिंग सोल्युशन आहे तुमचं. OH मायनस म्हणजे अल्कलाईन कंडिशन आहे, इतकं लक्षात येतं आपल्याला. OH मायनस आहेत म्हणजे अल्कलाईन कंडिशन आहे. Cu2 प्लस अँड 5OH मायनस बॉईल केलं, झाले का बघा, कार्बोक्सिलेट आयन तयार, RCOO मायनस. तुमचे कार्बोक्सिलेट आयन्स तयार झाले, Cu2O. हा काय मिळतो, रेड PPT. मागच्या टोलिन्स रिएजंटमध्ये काय मिळत होतं आपल्याला, सिल्वर मिरर, म्हणजे सिल्वर 2Ag प्लस प्रिसिपिटेड होत होते. इथं काय होतं, Cu2O क्युप्रस ऑक्साईड प्रिसिपिटेड होतं, त्याचा काय मिळतो, रेड PPT दिसतो. आणि हे काय बाय प्रोडक्ट बाहेर पडतं, 3H2O. बघा ही रिएक्शन समजली का, ह्या 3 रिएक्शन समजल्या का, चिप्स रिएजंट किंवा चिप्स टेस्ट, टोलिन्स टेस्ट अँड लास्ट फेलिंग टेस्ट फॉर अल्डिहाइडसाठीच्या टेस्ट आहेत. पण जी फेलिंग टेस्ट आहे ही अल्फा हायड्रॉक्सी कीटोन पण पॉझिटिव्ह देतं. हे पण लक्षात ठेवा, तुम्हाला MCQला वगैरे हा क्वेश्चन विचारतील, कोणती टेस्ट अल्फा हायड्रॉक्सी कीटोन पॉझिटिव्ह देतं, कोणती टेस्ट, फेलिंग टेस्ट. त्याच्यानंतरची आता लॅबोरेटरी टेस्ट फॉर कीटोन स्टडी करूया. लॅबोरेटरी टेस्ट फॉर कीटोनिक ग्रुपमध्ये एकच रिएक्शन आहे. कीटोनिक ग्रुप किंवा कीटोनिक फंक्शन ग्रुप कसं ओळखायचं किंवा डिस्टिंग्विश करायचं, तर ती कोणती टेस्ट आहे, सोडियम नायट्रोक्लोराइड टेस्ट. आता काय करायचं, तुम्हाला जे सॅम्पल दिलं असेल, कोणतंही सॅम्पल असेल त्याच्यामध्ये ते अल्डिहाइड आहे का कीटोन आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. तर काय करायचं, ते सॅम्पल घ्यायचं टेस्ट ट्यूबमध्ये. म्हणजे आता अजून आपल्याला माहिती नाही ते अल्डिहाइड आहे का कीटोन आहे. तर लॅबोरेटरीमध्ये अशाच टेस्ट होतात. मग ते आपण सॅम्पल घेतलं टेस्ट ट्यूबमध्ये, ते सॅम्पल घेतल्यानंतर त्याच्यामध्ये काय ॲड करायचं, फ्रेशली प्रिपेर्ड सोडियम नायट्रोक्लोराइड सोल्युशन इज ॲडेड टू अ कीटोन. त्या कीटोन म्हणजे आता इथे दिले कीटोन, आपण कीटोनसाठी टेस्ट करतोय म्हणून कीटोन दिलं आहे. मग आता जे सॅम्पल तुमचं असेल त्याच्यामध्ये काय तुम्ही ॲड करणार, फ्रेशली प्रिपेर्ड सोडियम नायट्रोक्लोराइड सोल्युशन. जे फ्रेशली प्रिपेर्ड असेल, फ्रेशली प्रिपेर्ड करून घ्यायचं सोडियम नायट्रोक्लोराइड सोल्युशन त्याच्यामध्ये ॲड करायचं. ते मिक्सचर काय करायचं, शेक करायचं चांगलं.
शेक केल्यानंतर ते बेसिक करण्यासाठी, म्हणजे इथं कंडिशन कोणती मेंटेन करायची, बेसिक कंडिशन इज बेसिफाईड. जेव्हा ते बेसिक होईल तेव्हाच तुमची रिॲक्शन दाखवतं, नाहीतर कलर चेंज दाखवत नाही. त्यामुळे इट शेकन वेल अँड बेसिफाईड बाय ॲडिंग सोडियम हायड्रॉक्साईड सोल्युशन. म्हणजे त्याला बेसिक करण्यासाठी त्याच्यामध्ये बेस ॲड करायचं, ड्रॉप बाय ड्रॉप काय ॲड करायचं, सोडियम हायड्रॉक्साईड. म्हणजे जेव्हा ते बेसिक कंडिशन मेंटेन होईल, जेव्हा ते त्याचा pH अबव 7 जाईल, बेसिक म्हणजेच काय असणार आहे, pH अबव 7. जेव्हा तुमचा pH अबव 7 जाईल, ते पूर्णपणे बेसिफाईड होईल किंवा बेसिक कंडिशन मेंटेन होईल, तेव्हा त्याच्यामध्ये जर कीटोन असेल तर काय होतं, रेड कलर डेव्हलप होतो. रेड कलर ॲपियर्स इन द सोल्युशन. दिस इंडिकेट्स दॅट द प्रेझेन्स ऑफ कीटोनिक ग्रुप. जर कीटोन असेल तरच तुम्हाला रेड कलर येईल बेसिक कंडिशन झाल्यानंतर, नाहीतरी जर अल्डिहाइड असेल तर तिथं काय येत नाही, रेड कलर येत नाही. बघा टेस्ट समजली का, काय करायचं. व्हेन अ फ्रेशली प्रिपेअर्ड सोडियम नायट्रोक्लोराइड सोल्युशन इज ॲडेड टू अ कीटोन. म्हणजे जे टेस्ट ट्यूबमध्ये कीटोन घेतलं किंवा जे सॅम्पल असेल ते सॅम्पल, त्याच्यामध्ये तुम्ही काय ॲड करणार, फ्रेशली प्रिपेअर्ड सोडियम नायट्रोक्लोराइड. काय ॲड करायचं, फ्रेशली प्रिपेअर्ड सोडियम नायट्रोक्लोराइड. त्याच्यामध्ये मिक्सर शेक करायचं. त्याच्यानंतर ड्रॉप बाय ड्रॉप काय ॲड करायचं, सोडियम हायड्रॉक्साईड, NaOH, सोडियम हायड्रॉक्साईड. काय फक्त बेसिक कंडिशन मेंटेन करण्यासाठी ड्रॉप बाय ड्रॉप सोडियम हायड्रॉक्साईड ॲड करायचं. रेड कलर ॲपियर झाल्यानंतर, जर रेड कलर त्याला ॲपियर झाला तर काय म्हणायचं, त्याच्यामध्ये कीटोन प्रेझेंट आहे, विच इंडिकेट्स दॅट द प्रेझेन्स ऑफ कीटोनिक ग्रुप. रेड कलर ॲपियर झाल्यानंतर आपल्याला कळतं त्याच्यामध्ये कीटोनिक ग्रुप आहे. खाली ती तुम्हाला रिॲक्शन दिली आहे बघा, आहे का रिॲक्शन, कोणता ग्रुप घेतला आहे, CH3COCH3 म्हणजेच काय, ॲसिटोन. CH3 C बॉन्ड O CH3 ॲसिटोन म्हणजेच काय, ते कीटोन आहे. ॲसिटोनमध्ये काय घातलं, त्यांचे OH मायनस, म्हणजे पहिला अल्कलाइन कंडिशन त्यांनी दाखवली, OH मायनस. ते जे OH मायनस सोबत रिॲक्शन होऊन काय होतं, तर तुमचा हा जो आयन्स तयार होतात, कशाचे आयन्स आहे ते, ॲसिटोनचे आयन्स आहेत. म्हणजेच CH3 हा म्हणजे याच्यातला एक H बाहेर पडेल आणि हे OH काय बाहेर पडतील, H2O बाहेर पडेल आणि CH2 मायनस, एक H ह्याच्यातून डोनेट होईल आणि H2 ॲज अ H2O बाहेर पडेल, OH सोबत H2O बाहेर पडतील आणि हा तुमचा आयन्स तयार होईल. कीटोनचा आयन तयार होतो, म्हणजे ॲसिटोनचा आयन तयार झाला, CH3COCH2 मायनस, हा आयन तयार झाला. तो आयन तयार झाल्यानंतर त्या आयनची परत रिॲक्शन कशासोबत होते, तर नायट्रोक्लोराइड आयनसोबत. ह्या आयनची रिॲक्शन नायट्रोक्लोराइड आयनसोबत केली होती. नायट्रोक्लोराइड आयन म्हणजे जे नायट्रोक्लोराइड जे सोल्युशन आहे त्याचं FeCN5NO2 मायनस, CH3COCH2 मायनस, हा जो ॲसिटोनचा आयन घेतला आहे त्याच्यानंतर काय होतं, याच्यामध्ये रेड कलर येतो. काय नाही, फक्त जॉईंट केलेत, FeCN5 आहे तसं घेतलं, NO, परत हा CH3COCH2 आहे तसं घेतलं, हे 2 मायनस आहेत आणि हे 1 मायनस आहे म्हणून 3 मायनस. त्या सोल्युशनला काय होतं, तो कॉम्प्लेक्स तयार होतो आणि सोल्युशनला रेड कलर येतो. म्हणजेच काय असतात, अनायन जे असतात, अनायन फॉर्म्ड बाय अल्कली रिॲक्ट्स विथ, अल्कलीमुळे ते त्याचे कीटोनचे अनायन तयार होतात. अल्कलीमुळे जो कीटोन तुम्ही घेतला आहे त्याचे काय होतात, अनायन्स तयार होतात. ही अल्कली जी OH मायनस आहे त्याच्यामुळे त्याचे अनायन्स तयार होतात. ते कशासोबत रिॲक्ट होतात, नायट्रोक्लोराइड सोल्युशनसोबत, सोडियम नायट्रोक्लोराइडच्या सोल्युशनसोबत रिॲक्ट होतात आणि रिॲक्ट झाल्यामुळे त्याला कॉम्प्लेक्सला काय करतात, रेड कलर डेव्हलप करतात. समजले का बघा, का रिॲक्शन लॅबोरेटरी टेस्ट फॉर कीटोनिक ग्रुप. ही एकच रिॲक्शन आहे, सोडियम नायट्रोक्लोराइड टेस्ट. लॅबोरेटरी टेस्ट ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. त्याच्यानंतरचं नेक्स्ट आहे केमिकल प्रॉपर्टीजमध्ये, नेक्स्ट आहेत केमिकल रिॲक्शन्स ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. म्हणजे केमिकल रिॲक्शन्स आहेत अल्डिहाइड्स अँड कीटोन्सच्या, त्या फक्त न्यूक्लिओफाईलसोबतच्या आहेत, इलेक्ट्रोफाईलसोबतच्या नाहीत. का तर आपण पोलॅरिटी इन कार्बोनिल कंपाऊंड्समध्ये बघितलं, कोणते डेल्टा पॉझिटिव्ह आणि डेल्टा निगेटिव्ह चार्ज सेपरेट होतात. कार्बोनिल ग्रुपमध्ये C बॉन्ड O मध्ये कार्बनवर कोणता चार्ज येतो, तर डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज, म्हणजेच पॉझिटिव्ह चार्ज येतो म्हणून तो इलेक्ट्रोफाईल जनरेट करतो. त्यामुळे त्याच्यावर अटॅक फक्त कशाचा होतो, न्यूक्लिओफाईलचा. त्यामुळे जे कार्बोनिल ग्रुपच्या ज्या रिॲक्शन्स आहेत त्या फक्त कशासोबत आहेत, न्यूक्लिओफाईलसोबत आहेत. त्या रिॲक्शन आता फक्त आपण बघणार आहे, 1 बाय 1 रिॲक्शन बघूया. खूप रिॲक्शन्स आहेत, त्यामुळे आजच्या लेक्चरमध्ये जेवढ्या होतील तेवढ्या आपण रिॲक्शन्स बघू राहिलेल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये. केमिकल रिॲक्शनमध्ये फर्स्ट रिॲक्शन आहे ॲडिशन ऑफ हायड्रोजन सायनाइड, म्हणजेच HCN, हायड्रोजन आणि सायनाइड ग्रुप HCN, ॲडिशन ऑफ हायड्रोजन सायनाइड. हायड्रोजन सायनाइड वीक ॲसिड ॲड्स क्रॉस द कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड इन अल्डिहाइड्स अँड कीटोन्स टू प्रोड्यूस कंपाऊंड्स. म्हणजे काय होतं बघा, आता हायड्रोजन सायनाइड वीक ॲसिड आहे, हायड्रोजन सायनाइड जे आहे ते काय वीक ॲसिड आहे. कशामध्ये ॲड होतं, कार्बन आणि ऑक्सिजन जो तुमचा डबल बॉन्ड आहे, C बॉन्ड O
म्हणजेच कार्बोनिल ग्रुपमधला जो C डबल बॉन्ड O आहे त्याच्या त्या बॉन्डमध्ये काय ॲड होतं, अल्डिहाइड आणि कीटोनच्या त्या बॉन्डमध्ये ते ॲड होतं आणि काय प्रोड्यूस करतं, तर प्रोड्यूस द कंपाऊंड कॉल्ड सायनोहायड्रीन. म्हणजे जे तुमचा हायड्रोजन सायनाइड आहे HCN, विक ॲसिड आहे हायड्रोजन सायनाइड, कशामध्ये ॲड होतं, C डबल बॉन्ड O, कार्बोनिल ग्रुपमधला जो C डबल बॉन्ड O आहे त्याच्यामध्ये ॲड होतं आणि कंपाऊंड प्रोड्यूस करतं, त्याला काय म्हणतात, सायनोहायड्रीन. लक्षात ठेवा नाव, सायनोहायड्रीन कंपाऊंड प्रोड्यूस करतं. द निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट, आता HCNचा निगेटिव्ह पार्ट कोणता असणार आहे, CN मायनस, H प्लस आणि CN मायनस. द निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट CN मायनस अटॅक्स द इलेक्ट्रोफिलिक कार्बन ऑफ कार्बोनिल कार्बन. CN मायनस कशावर अटॅक करतो, निगेटिव्ह पार्ट आहे हायड्रोजन सायनाइडमधला, HCN मधला निगेटिव्ह पार्ट CN मायनस कशावर अटॅक करणार आहे, तुमच्या इलेक्ट्रोफिलिक कार्बनवर, कार्बोनिल कार्बन. म्हणजे जो कार्बोनिल कार्बनवर जो प्लस चार्ज जो त्याच्यावर काय करेल, तो अटॅक करेल. अटॅक द इलेक्ट्रोफिलिक कार्बन ऑफ कार्बोनिल कार्बन. द रिॲक्शन रिक्वायर आयदर ॲसिड ऑर बेस कॅटलिस्ट. ॲसिड किंवा बेसच्या प्रेझेन्समध्ये ही रिॲक्शन होते. खाली तुम्हाला रिॲक्शन दिली आहे बघा, दिसते का रिॲक्शन, बघा रिॲक्शन इथं दिसतोय तुमचा R डबल बॉन्ड O, जे कीटोन आहे, R किंवा R डॅश, हायड्रोजन असतं तर अल्डिहाइड असतं, R डॅश हायड्रोजन असेल, खाली दिले त्यांनी, अल्डिहाइड असेल तर R डॅश काय असेल, हायड्रोजन असेल, कीटोन असेल तर अल्किल ग्रुप किंवा अरिल ग्रुप. म्हणजे तुमचा अल्डिहाइड किंवा कीटोन एकत्रच रिॲक्शन दाखवली तुम्हाला, C डबल बॉन्ड O R डॅश प्लस HCN हायड्रोजन सायनाइड. काय होतं, याच्या दोन डबल बॉन्डच्या तिथं तो अटॅच होतो HCN, काय होणार आहे मग CN, आणि इकडं काय होतं OH. म्हणजे हा बॉन्ड काय होईल, ब्रेक होईल, डबल बॉन्ड जो आहे त्यातला तो डबल बॉन्ड ब्रेक होईल. कार्बनला काय येतं, CN, म्हणजेच निगेटिव्ह पार्ट HCN मधला काय आहे, CN मायनस असेल, CN मायनस कशावर अटॅक करणार, तुमचा C प्लस तयार होतो, त्यामुळे कशावर तो अटॅक होईल, कार्बनवर. बघा हा कार्बनवर काय आला, सायनाइड आला, आणि जो तुमचा राहिलेला H कशावर येतो, OH. हा जो कंपाऊंड तयार होतो CN आणि OH त्याला काय म्हणतात, सायनोहायड्रीन. समजली असेल मला वाटते. रिॲक्शन काही अवघड नाही आहे, इझी आहे. फक्त हायड्रोजन सायनाइडमधला CN ग्रुप कशाला अटॅच करायचा, कार्बनला अटॅच करायचा आणि ऑक्सिजनला हायड्रोजन, आणि OH येतो. मग R डॅश CN OH, त्या कंपाऊंडला स्पेसिफिक नाव आहे, त्याला काय म्हणतात, सायनोहायड्रीन. म्हणजेच OH ग्रुप असतो आणि सायनाइड ग्रुप असतो म्हणून त्याला म्हणतात सायनोहायड्रीन. आता त्याचे एक्झाम्पल्स आहेत, खाली एक्झाम्पल दिलेत बघा. आता एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल तुम्ही लिहू शकता एक्झाम्पल. ॲसिटाल्डिहाइड घेतलं आहे, ॲसिटाल्डिहाइड आहे तेच, फक्त तुमचा जो डबल बॉन्ड O आहे, C डबल बॉन्ड O आहे, तिथं काय करायचं, कार्बनला CN ग्रुप अटॅच करायचा आणि ऑक्सिजनला H ग्रुप. पुढचे तुम्ही एक्झाम्पल घेऊन रिॲक्शन्स लिहू शकता. आता ॲसिटाल्डिहाइड घेतलं, पुढचे अल्डिहाइड घ्या, रिॲक्शन लिहा, किंवा कीटोन घ्या, रिॲक्शन लिहू शकता. पुढे कीटोनची पण रिॲक्शन दिली आहे बघा त्यांनी. काय घेतलं आहे, ॲसिटोन घेतलं आहे, ॲसिटोन सायनोहायड्रीन तयार होईल. ॲसिटाल्डिहाइड घेतलं तर ॲसिटाल्डिहाइड सायनोहायड्रीन. फक्त काय केले, जो HCN मधला तुमचा CN ग्रुप आहे तो कुठं अटॅच केला, कार्बनला अटॅच केला, आणि H कुठं अटॅच करायचं, ऑक्सिजनला. म्हणजेच OH आणि CN, ॲसिटोन सायनोहायड्रीन तयार होतं. बाकीचं काही असू दे, फक्त लक्षात काय ठेवायचं, जो CN असेल तो कशाला अटॅच करायचा, कार्बनला, आणि ऑक्सिजन असेल ऑक्सिजनला हायड्रोजन. इथं रिॲक्शन समजली का बघा. रिॲक्शन विथ हायड्रोजन सायनाइड काय तयार होतं, सायनोहायड्रीन. ॲडिशन ऑफ हायड्रोजन सायनाइड. नंतरची नेक्स्ट केमिकल रिॲक्शन आहे ॲडिशन ऑफ NaHSO3 सोडियम बाय सल्फाइड. NaHSO3 ची ॲडिशन करणार आहे. ॲडिशन ऑफ NaHCO3 सोडियम बाय सल्फाइड. अल्डिहाइड्स अँड कीटोन्स रिॲक्ट विथ सॅच्युरेटेड ॲक्वियस सोल्युशन ऑफ सोडियम बाय सल्फाइड. काय करायचं, अल्डिहाइड आणि कीटोन्स कशासोबत रिॲक्ट करणार आहे, सॅच्युरेटेड ॲक्वियस सोल्युशन ऑफ सोडियम बाय सल्फाइड टू गिव्ह क्रिस्टलाइन प्रिसिपिटेट ऑफ सोडियम बाय सल्फाइड. काय होणार आहे, क्रिस्टलाइन प्रिसिपिटेट ऑफ सोडियम बाय सल्फाइड मिळणार आहे, म्हणजेच ॲडिशन प्रोडक्ट मिळणार आहे. तर रिॲक्शन तुमच्या लक्षात आली असेल. फक्त जो NaHCO3 आहे त्याच्यामधला जो ग्रुप असेल NaSO3 तो कुठं अटॅच होतो, कार्बनला अटॅच होतो, आणि जो हायड्रोजन आहे फक्त तो ऑक्सिजनला अटॅच होतो, आणि तो डबल बॉन्ड निघून जातो. बघा खाली रिॲक्शन दिली आहे तुम्हाला. कशाची रिॲक्शन आहे, ॲसिटाल्डिहाइडची. काय ॲसिटाल्डिहाइड म्हणजेच CH3CH डबल बॉन्ड O. अल्डिहाइडची रिॲक्शन दिली NaHSO3 कशाबरोबर, ही सोडियम बाय सल्फाइड NaHSO3. आता NaHSO3 मधला जो तुमचा Na आणि SO3 आहे, हा Na आणि SO3 ते कशाला अटॅच होणार, कार्बनला. इथे दाखवले बघा, SO3 Na
कशाला अटॅच झालं ते कार्बनला अटॅच झालं आणि जो हायड्रोजन राहतो तुमचा तो कशाला अटॅच होतो ऑक्सिजनला. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं SO3 आणि अटॅच करायचं कार्बनला आणि जर हायड्रोजन असेल तर तो कुठं अटॅच करायचा ऑक्सिजनला अटॅच करायचा आणि तो बॉन्ड त्यातला एक बॉन्ड निघून जातो. आता ही तुम्ही ॲसिटाल्डिहाइडची एक रिॲक्शन झाली. ॲसिटोनची कीटोनच्या ज्या रिॲक्शन असतील पुढचे अल्डिहाइड असतील ते रिॲक्शन तुम्ही लिहा. समजले का रिॲक्शन बघा. रिॲक्शन विथ सोडियम बायसल्फाइड. काय करायचं सोडियम बायसल्फाइडमधला SO3 आणि हे कशासोबत अटॅच करायचा कार्बनला आणि हायड्रोजन कशाला अटॅच करायचं ऑक्सिजनला आणि जो अडक्ट मिळतो किंवा ॲडिशन प्रोडक्ट मिळतं ही रिॲक्शन कशासोबत आहे रिॲक्शन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन्स विथ सोडियम बायसल्फाइड रिॲक्शन. आता आजचं जे लेक्चर आहे आपण इथंच थांबवतोय. पुढचे जे रिॲक्शन्स आहेत अजून खूप रिॲक्शन्स आहेत त्या आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. आता आज कोणत्या कोणत्या स्टडी केल्या आपण रिॲक्शन लॅबोरेटरी टेस्ट फॉर अल्डिहाइड्स अँड कीटोन्स आणि त्याच्यानंतरच्या ह्या फक्त 2 रिॲक्शन बघितल्या. रिॲक्शन विथ हायड्रोजन सायनाइड आणि रिॲक्शन विथ सोडियम बायसल्फाइड. ह्या ज्या रिॲक्शन आहेत त्याची प्रॅक्टिस करा. जे पुढचे एक्झाम्पल्स आणि रिॲक्शन लिहा. थँक्यू.